घरात रिनोव्हेशन सुरू असेल, मुलांच्या शाळेची घाई असेल आणि सकाळची धावपळ सुरू झाली असेल, तरी ही दिवसाची सुरुवात जर कोकिळाच्या गोड आवाजाने झाली ना, तर सगळा थकवा कुठेच नाहीसा होतो. आजची सकाळ अगदी अशीच झाली होती. छान सूर्योदय झाला, देवपूजा करून घेतली आणि आता इथं ना मी टिफिनच्या तयारीला लागले होते. आज टिफिनसाठी मी मेथीचे पराठे बनवत होते. नेहमीच कसं पराठ्याची तयारी मी आदल्या दिवशी संध्याकाळीच करून ठेवते, पण आज असं झालं होतं की मला टाईमच भेटला नव्हता. खूप गडबड झाली, लसूण सोलण्यापासून पीठ आणण्यापासून सगळंच झालं. तर आज आहोंनी मला खूप हेल्प केली. आज आहोंनी असताना रेडी केलं होतं, त्याच्यामुळे ते काम माझं कमी झालं होतं. आणि म्हटलं चला आता मस्त असे नाही तर मी पराठ्यांचं मळून घेतलं होतं, पराठे लाटून घेते. आता आषाढ महिना सुरू झाला की आपल्याला धपाट्यांची आठवण तर हमखासच होते, हो की नाही. म्हणून आज आता म्हटलं गडबडीत मला धपाटे करायला तर जमणार नाही 1-2 दिवस अजून, पण म्हटलं चला आज पराठे तर करूया. पराठ्यांची चव इतकी छान झाली होती की धपाटे खातोय असंच वाटलं थोड्या वेळासाठी. पण आजच्या धावपळीत एक गोष्ट मात्र मनाला खूप आनंद देऊन गेली, ती म्हणजे ना आज आहोंनी असताना शाळेसाठी तयार केली होतं. ती माझी सगळ्यात मोठी मदत होती. अशा छोट्या छोट्या मदतीमुळे दिवस किती सोपा होतो नाही का. म्हटलं चला माझं इकडं आता तुम्हाला बोलत बोलत टिफिन तर बनवून रेडी झाला होता, तर इकडं लगेच पटकन बघा आरव पण आवरून बसला होता. आणि इथं असताना मला ना तिला विंचरायचं राहिलं होतं, तर तिनं आपले केसातले गुंता वगैरे सगळा काढून ठेवला होता. म्हटलं चला आता ते एक काम माझं हलकं झालं होतं. म्हटलं पटकन ना म्हटलं एवढा पराठा एक भाजते आणि तिची पटकन शेंडी घालते म्हटलं. पण तिची गडबड सुरू होती, मम्मा आज अशी हेअरस्टाईल कर, मम्मा आज तशी हेअरस्टाईल कर. मी म्हटलं हो ग बाई करते, तू म्हणशील तशी करते. तर ती मला करून दाखवत होते. तर इथं आता लगेच झालं सगळं, बॅग वगैरे पॅक केली, मी टिफिन घेऊन आले. आरव आपला आवरून येतच होता, तोपर्यंत असताच कसं सगळ्यात अगोदर असते ती. बाय बाय. घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि बाहेर आले. तुम्ही सुद्धा आता ऐकलंच की किती सुंदर कोकिळाचा आवाज येत होता. माझं तर ना बाहेरून घरात जायचंच मन करत नव्हतं. तसंही घरातलं सगळं आवरलंच होतं, पण म्हणलं चला आता तोपर्यंत बाहेरची सगळी कामं आवरून घेऊया. आता काय पाऊस तर बंदच झाला. आता तुम्हाला माहिती आहे घरात काम चालू असल्यामुळे धुळीला उडाली होती. पावसाचं वातावरण असल्यामुळे जरा थांबले होते कपडे मोठे धुवायला. आता म्हणलं आज थोडी उद्या थोडी करत पडदे वगैरे सगळे धुवून काढूया, म्हणजे काम झालं की सगळं लावता येईल. म्हणून आता 2 रूमचे पडदे ते काढले, 2 बेडशीट वगैरे सगळे. तसं आता खरं सांगायचं म्हणलं तर ना दसरा काढल्यासारखंच झालंय मला. आणि ह्यावेळेस मी दसरा काढणारच नाही आता, कारण आता किचन पण काढायला तर 3-4 दिवस मला लागणार आहेत, असे पण जाणार आहेत. आणि इकडं फक्त गौरी गणपती पण आलेच ना, तर परत काढायचं लागलं असतं. म्हणून म्हणलं आता जाऊ दे, एकदाच काय असेल ती काढून घेऊ. आणि आता तुम्ही म्हणताल खडीवर म्हणजे नाही का मी पडदे वगैरे टाकायला धूळ वगैरे लागत नाही का, तर आपली खडी अशी सारखी ती STBच्या पाईपने सारखी धुवून काढलेली असते धूळ, त्याच्यामुळे ह्याच्यावर सहसा धूळ नसते. त्यामुळे इथं टाकतो कपडे आम्ही सगळे. हवा इतकी जोरात सुटली, मी पुढं वाळत घालते माझं गोळावून पडायला लागले. मंग्याचा जुगाड आहे, जुगाड मंग्याचा जुगाड आहे. खडी उचलून ठेवते. आता पुढं प्रेम काय काय ठेवते त्यावर आम्ही. आऊट बस करून पाय भरून यायला लागले. आणि इथे एवढं तुम्हाला म्हटलं तसं 2 रूमचे पडदे आणि बेडशीट आज धुवून काढल्यामुळे असं वाटत होतं अर्धं काम माझं झालं होतं.
तर थोडा वेळ ऊन लागलं का पटकन लगेच काढून आणली आणि म्हटलं हातासरशी सगळं फोल्डिंग करून ठेवूया, म्हणजे जेव्हा लावायचं आहे तेव्हा पटकन आपल्याला लावता येईल. आता म्हटलं एक एक तयारी, घरातली पण सगळं कामं उरकत आली होती, तर म्हटलं चला आपली पण साफसफाईची सगळी कामं उरकून घ्यावीत एक एक करून, म्हणून खरं तर थोडी थोडी मी सुरुवात केली होती इथं. तर आता इथं झाले माझं आता जवळपास इथलं काम सगळं आवरून. तुमच्याही घरी सकाळची सुरुवात पक्ष्यांच्या आवाजाने होते का? आणि आषाढात तुम्हाला ना धपाटे खायला आवडतात की कापण्या जास्त खायला आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथं बघा संध्याकाळी आहोंनी ना बाहेरून येताना स्वीटकॉर्न घेऊन आले होते कणसं त्याची, तर ते म्हटलं आता शिजू घालूया. आता मला थोडंसं वेगळी रेसिपी ट्राय करायची होती, पण आत्ता काही टाईम नव्हता, म्हटलं चला 1-2 दिवसात शेअर करीन तुमच्यासोबत मी. कसा वाटला तुम्हाला आजचा आपला छोटासा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू परत, तोपर्यंत बाय.